सरांना माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज आहे मी घरीच आणि ना मस्त दादा नार्शना एक गेम करते. नवीनच गेम आलेला आहे, तो सध्या ट्रेडिंगला आहे तो गेम. तर चला. आणि अर्शना आज एवढी भारी खिचडी केली त्याने, एक नंबरच खिचडी झाली ती. तर आता आहे ना, आणि दादा तर ट्रेडिंगला व्हिडिओने आलेला आहे का, तर त्याचं चालू आहे पळत जायचं पळत यायचं. तोंडातला घास बाहेर. चिटिंग चिटिंग केली ना, आलीकडून आली. तर दादू इकडं खाऊन घेते अर्ध. आणि अर्शू ते आज खेळत आहे नवीन गेम, आणि त्या गेमचे विजेता आहे राजनंदिनी. कुठे खेळते काही त्रास होईना अर्शू नाही तर बरं. गॅस स्टोव हटवा तिकडं, गॅस स्टोव आली. उठ. आणि अर्शू आज खिचडी कशी केली तिथे एवढी भारी खिचडी केली ना अर्शू. आतापासूनच एवढी भारी खिचडी करते ना, उद्या मी आरची स्वयंपाक करेन. तर पुढं चालून अर्शू एवढा भारी स्वयंपाक करीन ना, मला तर 100% गॅरंटी आहे. अच्छा उद्या तू करा भाजी भाकरी. हा. आणि दीदी ना काही कामाची नाही आहे, अजिबात कामाची नाही आहे. दीदी कामाची नसती. आता हिला कापडीच्या गाड्या घालणं सगळं काय मिळत करलं हुशार आहे ती म्हणून. आता मी येडी आहे, आता मी येडी. आता मला काम सांगत नाही. अहो तुला निमित्त आहे बाई ते. असं म्हणलं का मग काम असत आहे. कसं केलं ते अर्शू खिचडी सांग ना एकदा, आम्हाला माहिती. अगं कशी बनवली, कशी रेसिपी केली ते सांग अगोदर सांग. सांग आता. मी ना सगळ्यात पहिलं ना मम्मीला विचारलं नाही का मम्मी, तर नाही का मी आधी मम्मी विचारलं मम्मी मी खिचडी करू, मम्मी आणि करा. मम्मी काय केलं, सर्वात पहिल्याला कांदा, त्याला डाग लागले होते ना काय त्या लाटमधून, त्याला कांदा धुवून घेतला. हा कांदा धुवून घेतला, टमाटर धुतलं, आलू धुतलं, गोबी मी टाकणार होते पण गोबी नाही धुतली. गोबी मी धुतली होती, सगळं कट केलं होतं आणि तो झाकून ठेवलं. आता काय माहिती गोबी चांगली का नाही मला माहीत नाही. तर ना टमाटर ते कापलं, मिरच्या बी, आणि ना आता मी एक हे घेतलं म्हणजे मसाले काढले. आधी कढीपत्ता घेतला, जिरे घेतले, मोहरी घेतली, हळद घेतली, नाही का परवी घेतली, आणि मिरची पावडर घेतलं. आणि मग काय केलं, कुकर घेतलं, त्याच्यात 4 पळ्या तेल टाकलं. मग ना जिरे मोहरी टाकली, आणि मग कांदा टाकला, मग टमाटर, मग मिरच्या, मग सगळं हलवलं. आणि ना मग हळद मीठ ते टाकलं मस्त. आणि ना मग मी तांदूळ काढले, आणि त्याच्यात तांदूळ स्वच्छपणे हे केलं, निसिलं, आणि त्याला स्वच्छ धुतलं. आणि मग मी का पाणी टाकलं कुकरमध्ये, तिकडे आपला मसाला आणि अद्रक पेस्ट बी टाकली होती. अद्रक पेस्टच होती का, लसूण नव्हती का? लसूण, अद्रक आणि लसूण टाकलं त्याच्यात. आणि ना मी मग त्याच्यात तांदूळ टाकले, मग हळले 2-3 चमच्यांना, मग कुकर लावलं, झाकून ठेवलं. आणि मम्मीला कुठं वास आला मला हेच कळलं नाही, कुठं आलं. मी त्या आईच्या घरी गेले होते ना, तर मला तिथं वास आला की वा, कोणीतरी काहीतरी मस्त असं रेसिपी स्वयंपाक करत आहे ना, एवढा भारी वास होता ना त्या खिचडीचा. आणि मी अजून माझ्या नाकामध्ये ते वास दरवळत आहे, कारण की वासच एक नंबर होता. येऊन बघते घरात तर काय, तर मस्त कुकरवरचा दण शिट्टे झाल्या एका माग एक 2. मग म्हटलं अरे हर्षदानच काहीतरी केलं किंवा दिदीने केले, पण हर्षून सांगितलं का मी खिचडी केली. मग काय घेतली खिचडी, हर्षूचे पप्पा आले, मग त्याने घेतली खिचडी आणि मग काय ताव मारला आणि वाजले ते फक्त
5:45 वाजले ते आता वाजले 5:30. 5-10 मिनिटानं घड्याळ पुढं आहे म्हणून आम्ही खाली मस्त अशी 5:45ला खिचडी एवढी भारी झाली होती ना. लसण अद्रक टमाटे मिरची जास्त साहेबांना हर्षानं टाकलं आणि तेल एवढं भारी टाकलं ना. वा एकच नंबर खिचडी झालेली ती. आणि मम्मी पप्पा म्हणे काऊन केली तू खिचडी आपण भेड्या खायच्या होत्या. पप्पा खाऊन तर पाहिजे खिचडी. मग पप्पा काय आलू धुंडा लागले त्याच्यात खिचडी. पप्पा मग तिचे आलूच धुंडा लागले त्याच्यात आलूच सापडू लागले उलट नाही ना. गे आमच्या आलो आणि खाली बी लागली नाही. पप्पाला वाटलं खालीच लागली आता खिचडी जळाली पण ती जळाली नव्हती. म्हणजे तिचा सुगंध एवढा भारी होता ना. एक मिनिट दाखव खिचडी खायला लागली की नाही पाहून ती. पण आशीच्या पप्पाच्या मनात एक करेल त्यांना या कुकरची स्टीलच्या कुकरची एवढी नफरत आहे ना. आणि आम्हाला स्टीलचा कुकर आवडते बघा. आणि खिचडी तर अप्रतिम झाली होती. आणि आशीच्या पण एवढे बोलत होते त्या कुकर मी फेकून देईन असं करेन. आता त्यांची चौथी किंवा 512 की कुकर फेकून देईन. पण कुकर एक नंबर कुकर आहे. कारण की 2-3दा चिकन बिर्याणी मटन बिर्याणी खाली लागली होती ना. त्याच्यामुळं त्यांना काही ती कुकर आवडत नाही. पण मग किती झटकी पडत हर्षू 2 शिट्ट्या झाल्या की काम तमाम आहे की नाही. मग मी जेवण केलं मग गेम खेळला. आता झोका खेळायला जायचं मला. जेवण केल्यावर लोकांना खेळू हर्षू पोटात खळबळ होती. नाही होत मला. होती नाही पागल. तर चला मग आज हर्षून अशी एवढी भारी खिचडी केली तर मला तर एवढं आवडले. आणि आज दिदी बेकारणार आहे मसाले भेंडी. संध्याकाळचं जेवण दिदी बनवणार आहे कारण की चपात्या भरपूर आहे का नाही हर्षू. हा दीदी काय म्हणते मला नाही का आज नाही का आता उद्यापासून तूच स्वयंपाक करायचा. उद्यापासून तू सगळं म्हणजे ती अंग काढून घेते ती चावरी. तिला वाटतं असं म्हणलं का तर मग हर्षूकच करून उद्या घेते. सकाळचं माझं एक गिफ्ट आहे सगळ्यासाठी. हा पण ती इडली भिजू कोणी घातलं का तेच तांदूळ. तर घालतंय मला. आता घालून काही स्वाद नाही ना. जाऊन द्या आता. श्रावण सोमवार आहे ना तर उद्याच. आपण काय करू उद्या सकाळी घाल नाही तर आता संध्याकाळी घालू. मस्त 2 दिवस एवढं फॉर्मॅट केलं ना. जेवढं आपण जे तांदूळ जास्त भिजू घातले ना तेवढी इडली एकदम छान अशी टम्म फुगते. तू काय कर आता तांदूळ आण तांदूळ चाळू. उडद डाळ आहे का थोडीशी उडद डाळ टाकून मस्त अशी छान आहे ना. ती सालटेवाली उडद डाळ आहे ना. मग चाळणी घ्यायची चाळणी चाळायची बस पाणी टाकून द्यायची. आणि नाही का आणि तू तांदूळ करण्यासाठी सोंकिडे खिचडीसाठी कशी मजा एवढी मेहनत करून नाही केलं. चला तर मग आता चला मग माझ्या हर्षून अशी खिचडी केली होती. आजची खिचडी एकच नंबर झाली अप्रतिम झाली होती. चवीला पण खूप भारी लागली होती. आणि फक्त एवढा झाला का व्हिडिओ केला नाही तर व्हिडिओ याचं का असं कारण झालं आहे का आज होता शनिवार अपडे आणि ना मुलानं पूर्ण चार्जिंग खतम केली होती. मग चार्जिंगला मोबाईल होता आणि शूट करायचं काही लक्षात राहिली. तर अशा प्रकारे आम्हाला हर्षूने खिचडी केली होती एक नंबर. आणि असं दुसऱ्यांदा केलेली तिने खिचडी. आणि पोहे पण इतके छान पोहे पण एवढे भारी. तर 2-3दा आहे ना हर्षूने खिचडी केली. तिला मला लक्षात आहे फक्त 2दा केली पण ती म्हणते 3दा केली आहे. आणि पोहे केले होते पहिल्यांदा त्या दिवशी तेवढे भारी झाले ते ना पोहे पण. हर्षूच्या हाताला ना चव एकच नंबर आहे. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा. तर बाय.